महत्त्वाच्या बातमीनं कारण राज्यातील 4 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल आज जाहीर होणार आहे। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक या 4 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस आहे। लोकसभा निवडणुकीनंतर ही दुसरीच मोठी निवडणूक आहे आणि या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक असल्यामुळे आता साऱ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूयात महत्त्वाच्या लढतींवर। मुंबई शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत आहे। शिवाजी नलावडे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे ते उमेदवार आहेत, तर ठाकरे गटाकडून जम्मू अभ्यंकर रिंगणामध्ये उतरले। भाजपकडून शिवनाथ दराडे मैदानात आहेत, तर त्यांच्या समोर आव्हान आहे सुभाष मोरे शिक्षक भारतीचे हे उमेदवार आहेत। तर ही चौरंगी लढत आपण पाहतोय। यानंतर मुंबई पदवीधरसाठी दुरंगी लढत पाहायला मिळते। शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे किरण शेलार मैदानात उतरलेत। कोकण पदवीधरची ही दुरंगी लढत आहे। यामध्ये भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर असा सामना पाहायला मिळतोय। नाशकात चौरंगी लढत आहे यंदा। शिंदे गटाचे किशोर दराडे आहेत मैदानात। यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महेंद्र भावसार, ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि अपक्ष म्हणून विवेक कोल्हे मैदानात आहेत। त्यामुळे या महत्त्वाच्या लढती आपण पाहतोय आणि आज याचा निकाल लागेल। तर आपण पाहतोय नाशिक शिक्षक, कोकण पदवीधरचा आमदार नेमका कोण असेल हे आज स्पष्ट होणार आहे। 26 तारखेला 26 जूनला यासाठी मतदान पार पडलं आणि यानंतर आज निकाल लागणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतरची महत्त्वाची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं। शिक्षक मतदारसंघासाठी मुंबई आणि नाशिक इथं निवडणूक पार पडली, तर पदवीधर मतदारसंघासाठी कोकण आणि मुंबई इथं निवडणूक झालेली आहे। त्यामुळे अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा आता पणाला लागलेल्या आहेत।